हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरली आता कैसे जाऊ घरा नोही बरा लौकिक पारखे असे सांगता गोष्टी पारखे असे सांगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसे जाऊ घरा नोही बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोणी आता कैसे जाऊ घरा नोही बरा लौकिक विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावे उदास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा सोनो बंद तथा कुणी जन तया मामाशी बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संत बरा शुभकरा दांडेकरा वंदितो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहो न च शूद्र जिह्वे न च ग्राण नेत्री न च योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम यात्री अलंका पुरा येते ती आवडती विठ्ठला हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरली आता कैसे जाऊ घरा नोही बरा लौकिक प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेली गवळण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांची 4 चरणाची आहे. त्या परिचयाची आहे गवळण सर्वांच्या पाठातली गवळणीचे शब्द कानपाठ आहेत, परंतु गवळणीचा जर आपण भाव पाहिला तर अतिशय सोपा आहे. हरिणे माझे हरिले चित्त, माझा चित्त परमात्म्याने हरण केलेलं आहे. कारण भगवान परमात्म्याने जी चोरी केलेली आहे
ती चित्ताची केलेली आहे. आणि इथे चित्ताची चोरी करण्याकरता जो परमात्मा आहे, चित्त चोर ज्याला म्हटलेलं आहे, त्या परमात्म्याकडे चित्त लागल्यामुळे माझ्याच चित्ताची त्यानं काय केलेली आहे, चोरी केलेली आहे. म्हणून हरिणे माझे हरिले चित्त. इथे माझा शब्द त्या गवळणीनं तिथपर्यंत वापरला, जसं तुकाराम महाराजांना जोपर्यंत आपलं चित्त आपल्यापाशी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा आपलं चित्त परमात्म्याशी समरस झालं की त्या चित्ताला दुसरा स्पर्श होत नाही. म्हणून वर्णन करताना तसंच केले, हरिणे माझे हरिले चित्त. माझं चित्त त्या परमात्म्यानं हरण केलं, परिणाम काय झालेला आहे वर्णन करताना सरळ सांगितलं. मी चित्त हरण केल्यामुळे घर विसरले, दार विसरले, प्रपंच विसरले, पैसा विसरले. अजून व्यावहारिक जीवनातल्या ज्या ज्या गोष्टीची आठव मरेपर्यंत राहते, लौकिक अर्थानं त्या सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात असं म्हणावं लागतं. पण इथे सरळच उत्तर आहे, चित्त परमात्म्यानं हरण केल्यामुळे भार वित्त विसरले, हे सगळं विसरले. आणि ज्याच्यामुळे हे सगळं विसरले त्याचं वर्णन करताना आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. भगवंतानं त्या गवळणीला विचारलेलं आहे, तू आली कशी आहे. तुकोबाराने सुद्धा आपल्या साधकाला तेच विचारलेलं आहे. आपण आळंदीला कसे आलो म्हणजे आम्ही ज्ञानोबराय करता आलोय, पण सांगता येत नाही. मग ज्ञानोबराय करता आलेल्या सगळ्या भक्ताला आज ज्ञानोबरांचा संजीवन सोहळा झाल्यानंतर परत जाणं शक्य होत नाही, पण नियमानं जावं लागतं. पण वर्णन करताना तुकोबाराने काय केलंय, आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. इथे दोन कारण सांगितली. कशी आली, दोन्ही कारण प्रमाणानं सांगतो वेळ मिळला तर. भरीला ओलांडून रिता करी घट, मिस पाण्याचे गोविंदाचे चट, चाले धडधडा उसोडून वाट, पाहे पाळतून उभा तोची नेटू. कशी आली म्हटली, तुझ्या मुरलीचा सुरतान, मी विसरले देवभान, घर सोडून धरली रान, संसार केला. सगळी प्रमाण पाहून घ्या. मग मी त्या परमात्म्या करता आलेले आहे. पण आल्यानंतर विचारलं भगवंतानं, येताना तुला वाट कळली का. तिनं सांगितलं येताना वाट कळत नाही. आणि सरळ गणित सांगतो, सिद्ध बेटामध्ये सप्ताह चालू आहे आणि कानाला फोन लावला नवीन माणसानं, चाकण चौकात उतरलेला आहे आणि माऊलीने सांगितलं काय नाही, उजव्या हाताला तुम्ही मुख करा. म्हणजे तुम्ही काय करा, पश्चिमेकडे पहा आणि पश्चिमेकडे पाहिले की सरळ पुढे या. पुढे आलं की बायपास आहे, डाव्या हाताला जाऊ नका, उजव्या हाताला जाऊ नका. अजून एक पूल आहे त्याच्या थोडं पुढे या. त्याच्या पुढे आलं की पुन्हा उजव्या हाताला वळा, त्याच्या पुढे आलं की पुन्हा डाव्या हाताला वळा, त्याच्या पुढे आलं की लिंबाचं झाड आहे, त्याच्या पुढे आलं की डाव्या साईडला वॉटर हाऊसचा रस्ता आहे, उजव्या हाताला टर्न मारा, बरोबर इथे येणार आहे. न येणाराला इथपर्यंत येणं शक्य नाही. हे फोनवर सांगणं तुम्हाला सोपं आहे, पण न येणाऱ्या माणसाला हे असं ऐकत ऐकत येणं सोपं नाही. पण साधं उत्तर आहे, एवढं विचारत विचारत तुम्ही इथं आलात आणि कीर्तन संपल्यानंतर कोणत्या वाटेनं घराकडे जाऊ माऊलीला विचारायची गरज. मग तुम्ही आले कसे विचारतच आलात ना. सरळ गणित आहे, प्रत्येकाला कर्माप्रमाणे यावं लागतं आणि आपलं संपलं की प्रत्येकाला जावं लागतं. पण जाताना कोणाला विचारायचं नाही, कुठून आलो, कुठं जायचं, कशा करता आलो, काय करायचं. पण गवळणीचा भाव सांगताना आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. म्हटले मी घराला कशी जाऊ म्हटलं की पुन्हा विचारलं, मग आली कशी. पुन्हा प्रश्न तेच आहेत, कशी आली म्हणजे देवा तुझ्या चित्तामध्ये किंवा तू चित्तात असल्यामुळं मला येता आलं. पण म्हटले कोणत्या रस्त्यानं आली. तिने देवाला सांगून टाकलंय तुला पाहण्याकरता आले, पाहिलं आणि पाहिल्यानंतर मला रस्ता दिसत नाही. म्हटले का दिसत नाही. सरळ वर्णन केले, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नर नारी. का बरं दिसत नाही. कहा पगडारू देखे आनेरा, देखे तो सब वही ने घेरा, क्या मेरे लाल कवन चुके भाई. तेव्हा मलाही कळत नाही. आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक. बर समजायचं यदा कदाचित मी घराला गेले, घरी गेल्यानंतर घरचे लोक चांगले नाही. साधं गणित आहे, लौकिक हा कोणताच चांगला नाही. परमार्थिक जीवनात लौकिक मिळाला तरी लोक नावं ठेवतात, प्रपंचिक जीवनात लौकिक मिळाला तरी लोक नावं ठेवतात, सामाजिक राजकीय क्षेत्रात लौकिक मिळायला लागला की लोक नावं ठेवतात. एखादा मृदंग म्हणी चांगला वाजवायला लागला, चौताल वाजवायला लागला, मुखडे वाजवायला लागला, मधी मधी चाल म्हणतात ते काय वाजवतात ते वाजायला लागला की मग बाकीचे म्हणतात हे असं काय वाजतात. म्हणजे लौकिक कोणता बरा नाही. एखादा गायला लागला, सगळे सरगम गायले, लोक म्हणतात हे कशातलं आणलं. म्हणजे लौकिक बरा कोणताच नाही, कोणताच बरा नाही. कीर्तनकार कीर्तन करायला लागला ना अभंगाला सोडून बोलायला लागला, कीर्तनकार आहे पण हे नेमकं चाललंय काय. लौकिक कोणताच बरा नाही. आपल्याला फक्त उत्तर द्यायचंय, नोहे बरा लौकिक, लौकिक बरा नाही. त्या काळात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा लौकिक होऊ लागला आणि त्या काळात सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना लोकांचा काय झाला, त्रास झाला. मी पुढे सांगणार आहे. पण नोहे बरा लौकिक, मग महाराज हा लौकिक बरा नाही.
बर लौकिक बरा नाही तर तू घराला जा. म्हटले मी घराला जाणार नाही. म्हटले घराला का जाणार नाही? पारखी अशी सांगता गोष्टी, घरचे कोठे खातील, गल्लीतले पाहिले पाहे परतोणे. मग निवांत राहायचं आणि निवांत राहण्याकरता चित्त एकाग्र करावं लागेल. पण चित्त एकाग्र करण्याकरता हरीशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल असा या अभंगाचा शब्दशः भाव मी आपल्या समोर मांडलेला आहे. केवळ आपण पाहत असताना डोळ्यानं आणि कानानं ऐकत असताना इतके भाग्यवान आहेत आपण. इतरत्र बसलो नाही तर जिथे ज्ञानेश्वर महाराज राहिले त्याच सिद्ध बेटात बसण्याचं भाग्य आपल्या प्रत्येकाला मिळतंय. यापेक्षा ज्ञानोबाराचा सोहळा आहे तरी कोणता? अहो साधं उत्तर सांगेल मी पुढे. भगवान शंकराने लोळण घ्यावी आणि इथली माती अंगाला लावून पार्वती मातेनं विचारावं, प्रभू हे काय करता? म्हटले तुला माहिती नाही इथे अवताराला कोण येणार आहे आणि त्याच भूमीवरती आपल्याला बसायला मिळतंय. यापेक्षा आपल्या जीवनातलं दुसरं भाग्य कोणतं असणार आहे? आणि म्हणून या सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबारांचा बराचसा काळ गेला आणि त्याच सिद्ध बेटात 84 सिद्धाचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोहळा काय वाणू, किंवा विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव, स्वर्ग होणे देव करीताती, हे सगळे अनुभव आपल्याला इथे मिळतात. मी तर याच्या पुढचं बोलतो. ज्ञानोबारायाच्या दरबारात आणि त्यातली त्यात सिद्ध बेटात येऊन एक सेकंद जरी थांबण्याची आपल्याला वेळ मिळाला तर ज्ञानोबारायांच्या म्हणजे नामदेवरायांच्या समाधी प्रसंगात असा उल्लेख आहे, सिद्ध बेटात येऊन इथे जर या भूमीला मस्तक लावलं तर आपल्या 21 कुळीचा उद्धार होतो. हे समाधी सोहळ्याच्या प्रसंगात आपण वाचा अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्याही पुढे इथला उल्लेख असा केलेला आहे, जो जो कोणी इथं येऊन कीर्तन करेल त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल, असाही नामदेवरायांचा पाठा आहे. जो जो करील कीर्तन तो तो होईल भगवंताशी समर्पण. आपल्याला हे सगळं मिळतं कुठे? तर म्हटले इथे मिळतंय. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य इंद्रायणी नाम म्हणे धन्य भाग्याचे संत, नाम म्हणे धन्य भाग्याचे ते संत, नाम म्हणे धन्य भाग्याचे संत, झाला पहाये ज्ञानोबाचा, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. वा, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर. इथे एकांत आहे आणि त्या एकांतात आपण आपलं चित्त एकाग्र करावं याकरता आलेलो आहे. त्यांना तर एकांत मिळालेला आहे पण आपल्या चित्ताला सुद्धा एकांत पाहिजे. मुळामध्ये चित्त एकांताशिवाय राहत नाही. थोडं धाडसानं जर बोललो तर चित्त एकांतात गेल्यानंतर त्रास दिल्याशिवाय थांबत. हे मी म्हणत नाही. गीतेमध्ये अर्जुनानं देवाला हा प्रश्न केला. आपल्याकडे एवढा वेळ नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तर्षाहम निग्रम म्हणणे वायुरेव. ज्ञानोबारांनी याकरता एक उवी सरळ सांगून टाकली. तू म्हण हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारे मजई काते. हे वर्णन करताना आपलं जे मन आहे हे मुळात चंचल आहे. याकरता दुसरं उत्तर द्यायचं झालं तर मर्कट शशुरापाणम
सगळ्याला कळतं, मी वेळ घेत नाही. मरकट म्हणजे माकड, सुरापान म्हणजे दारू. माकडाला पाजल्यानंतर ते एका जागेवर बसत नाही. पण कल्पना करा, श्रीमंतानं माकड पाळलं, ते तळमळ करू लागलं, जास्त त्रास देऊ लागलं, म्हणून त्याला एका जागेवर बसावं याकरता थोडी पाजली. कोणाला? आता कल्पना करा, एवढी पाजल्यावर ते एका जागेवर बसेल का? अलीकडचे 2 रुपयाची पेलेली माणसं 12 फुटाच्या रस्त्यावर सुद्धा उड्या हाणतात कोलाट्या. मग आता ते तर मुळात माकडच आहे. सुरापान म्हणजे दारू. दारू पिल्यानंतर ते जास्त फिरू लागलं, एका कोपऱ्यामध्ये निवांत बसलं, त्याला विंचू चावला. कोणाला? माकडाला. आता साधं गणित आहे, मुळात चंचल आहे, त्याच्यात दारू पाजली, त्याच्यात विंचू चावला, ते एका जागेवर बसत नाही. तुकोबारांनी वर्णन करताना काय केलंय? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी आधरोने आबाहे भवातारी दातारा चतुरा दोषे रोम चतुरा दोषे रोमने. माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करी काही धरोनिया बाहे भवातारी. मग वर्णन करताना चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याचे. गवळणीच्या चित्तामध्ये परमात्मा सोडून दुसरं काही नाही. आपल्याला एका चरणाचा भाव पाहायचा आणि पुढे चरित्रात यायचंय. गवळणीच्या चित्तामध्ये परमात्मा सोडून दुसरं काही नाही. का बरं काही नाही असं म्हटलं तर सरळ उत्तर देऊन पुढे जातो. चित्त चोरीले नंदाच्या नंदने. सगळ्याला माहितीये गवळणीच्या चित्तात परमात्मा का, तर चालताना कृष्ण, बोलताना कृष्ण, पाहताना कृष्ण. अजून काय सांगू, जेवायला जरी बसल्या तरी घास घेताना सुद्धा कृष्ण. किती वर्णन केलं महाराजांनी. आत हारी बाहेर हारे, आत हारी बाहेर हारे, आत हारी बाहेर हारे, आत हारी बाहेर हारे. हरिने घरे कोणिले, हरिने घरे. दत्त महाराज पुढे. कोणिले हरिने कामा घातला शिरा, हरिने कामा घातला शिरा. हरिने घरी कोणिले, हरिने घरी कोणिले, हरिने कामा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृते स्वप्ने पांडुरंग, किंवा जागृते स्वप्न सुषुप्ते नाठवे पाहता रूप. दुसरी प्रमाणे सांगतो. गोविंदासनी गोविंद शेणी, गोविंद त्या दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे. अहो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासु, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे ही काड्या स्वराचा मला मेळ लागणार नाही, तुम्ही दनादन हाना. त्याच्यामुळे मी नाही म्हणतो कीर्तन कराय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण परमात्मा सोडून दुसरं काही नाही. एक गवळण नाही, सेपक आहे, आपल्याला कामापुरतं नियम पाहिजे म्हणून म्हणतो. गायीचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गाईला सोडशी, बैलाची धार कशी काढू, काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिली रे मन मोहिली. हे शेपक गवळणी आपल्याला जास्त त्रास देतात. आता विठ्ठल शेपक गवळणी म्हणजे काय, ज्याला काही पुरावा नाही, प्रूफ नाही, काही नाही, कोणीतरी लिहिलं आणि त्या म्हणतात एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा. दुसरा नाद नाही का तिला? अहो ह्या म्हणजे तुम्ही इथल्या सोडून बरं काही मनाला लावून घेऊ नका. बायका पण लय कुणीकडच्या पुस्तकातल्या वाचित म्हणतात ह्या. जरा गाथ्यातल्या म्हणल्या पाहिजेत, निळोबारायच्या म्हणल्या पाहिजे, नामदेवरायच्या म्हणल्या. म्हणजे मी काय तुम्हाला नाव नाही ठेवत. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, ही गवळण नाही, हे रूपक केलेलं आहे. काय रूपक केलं? त्या काळातली सासूरवासीन गवळण. तिला भगवान कृष्ण परमात्म्याचा वेध लागल्यामुळं ती कृष्ण सोडून दुसरं कोणाचं चिंतन करत नव्हते. कल्पना करा बरं का, कृष्ण परमात्म्याला सोडून दुसरं कोणाचंही चिंतन नाही. चालताना कृष्ण, बोलताना कृष्ण, पाहताना कृष्ण. पण त्या काळातल्या सासूनं तिला हाक मारली. म्हणले ऐकलं का? म्हणले आत्या काय काय म्हटल्याबरोबर जवळ आली. सासूनं जर हाक मारली तर आत्या म्हणण्याची परंपरा होती. नंतर सुनानं आत्या म्हणावं असं शास्त्र आहे, आई म्हणावं असं शास्त्र नाही. तुम्हाला माहित असलं तर मला सांगा. आणि जेवढ्या सासूला आई म्हणतात त्या सगळ्या राबून घेतात आणि बसून खातात निवांत. त्यांना सुन का उलट महाराज कामावून आले की लगेच म्हणा आई चहा करता का? मिली म्हातारी आमची त्याच्यात. त्याच्या पुढचं उत्तर देऊ का?
सून ज्या सासूला आई म्हणत असेल त्यात त्या सासूला मुलगी नसावं, म्हातारी भांडे घासूनच मिली म्हणून समजायचं. हे कशा करता बोललो मी, पूर्वीचा काळ आताचा काळ फरक आहे. त्या काळामध्ये हाक मारल्यावर सुनाने विचारला त्या काय करू, म्हणले अगं काय करू म्हणजे तुला कळतंय का, दिवस उगवला दूध काढण्याकरता जा, दूध काढण्याकरता जा म्हटल्यावर हातामध्ये चरी घेतली आणि चरी घेऊन निघाल्यावर सासून विचारलं का ग तू दूध काढण्याकरता चालली आहे, हातामध्ये चरी आहे, पण ज्या गाईचं दूध काढायचं ते वासरू का घेतलं नाही, बया म्हणले विसरले. विसरले म्हटल्यावर आता खरं सांगा, म्हणजे इथं न सांगण्यासारखीच गोष्ट आहे. समजायचं यदा कदाचित दूध काढायला जा म्हणले, हातामध्ये चरी घेतली आणि वासरू न घेता निघाली, आणि जर सुनबाई म्हणली आत्या मी विसरले, तर खरं सांगा हरिपाठ होतो का महाभारत होतं? तुमच्या घरचं पहा, इथलं नाही. कसं काय होतंय, मग तुला कळत नाही का, मग तू कोणाचीच आहे, आईनं काय हे शिकेलं काय, म्हणजे सगळा उद्धार झाला. समजून घ्या सगळं पटकन, आपलं एवढं कडं वेळ आहे आपल्याला. मग आता तिने विचारलं, आत्या म्हणले विसरलं. विसरलं म्हणल्यावर कसं विसरलं असा प्रश्न आहे. कसं विसरलं म्हणजे आत्या श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारा, दुसरं काही नाही. विसरली म्हटल्याबरोबर एवढं सोडून दुसरं काही नाही. वासरू हातात घेतलं, आता चरी घेतली, पण ही कल्पना ध्यानात आणा, जे वासरू हातात घेऊन निघाली ते वासरू आटलेल्या गाईचं होतं. कोणाचं होतं? आटलेल्या. आणि दूध कोणती गाय देती? जिला पाना फुटतो ती, जिचं छोटं वासरू आहे. आता हे वासरू घेतल्यावर सासूने विचारलं, ए अगं काय घेऊन निघालीस? तिने विचारला त्या वासरू जरा पाय, बया हे तर दुसरंच आहे. आता एवढं मोठं कुठं दूध देत असते का असं नेल्यानंतर, एवढं मोठं म्हणजे माझ्यासारखं. म्हणजे नावीला झाला, म्हणजे काय करतं ते वासरू सोडलं आणि छोटं घेतलं. आता छोटं घेतल्यावर हातामध्ये चरी आहे, दत्ता महाराज वासरू हातात निघाली, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. पण झालं असं, मनामध्ये तोच आहे, आपण इथे होतो, ध्यानामध्ये तोच आहे, चालताना तोच आहे आणि बोलताना तोच आहे. आता चालताना बोलताना मनात आणि ध्यानात जर परमात्मा सोडून दुसरं नसेल तर चित्तात कोण असेल? तोच होता ना, बाकी काही नाही. तिला हरी परमात्मा सोडून दुसरं काही कळत नाही. ती घेऊन निघाली, वासरू गाईला सोडून दिलं, गाईनं पाना सोडला, पण भजन करताना चरी तिथे ठेवली आणि म्हशीच्या गोठ्यात गेली. वासरानं दूध पिऊन घेतलं, दूधही नाही काहीच नाही. म्हशीच्या गोठ्यात तासभर भजन केलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. भजन करता 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 बैलाच्या गोठ्यात गेलेली आहे. बैलाच्या गोठ्यात गेल्यानंतर इकडं तिकडं पाहिलं, काय भक्तीमध्ये ताकद आहे महाराज. खरं जर आपलं चित्त इतकं एकाग्र असेल ना, खरं जर आपल्या चित्तामध्ये इतका परमार्थ असेल ना, तुम्ही जिथे बसाल तिथे परमात्मा तुम्हाला भेटू शकतो. यापेक्षा दुसरं परमार्थातलं काही कारण असू शकतं असं मला वाटत नाही. आपण कुठेही बसा तिथे तो भेटू शकतो, पण तितकं व्हावं लागेल. मग ही गाईचा गोठा म्हशीचा गोठा सुटला, बैलाच्या गोठ्यामध्ये गेलेली आहे, बैलाच्या खाली बसलेली आहे, पण भक्तीत ताकद आहे. बैलाच्या कासेत हात घातल्यावर स्तन तयार झाली आणि भरं 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 दूध काढायला सुरुवात केली. इथे थोडा अर्धा मिनिटं घेतो. गवळणीनं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव की निर्जीव? सजीव आहे. आता बैल सजीव आहे, देवाचं चिंतन करताना कासेत हात घातल्यावर स्तन तयार झाले. तुकाराम महाराजांनी सुद्धा दूध काढलं, पण कोणाचं काढलं? सजीव बैलाचं का निर्जीव? निर्जीव म्हणजे दगडाच्या नंदीचं. मला इथे फक्त उल्लेख करायचा, एलेश्वरा ते पूजेले दूधनंदी ते काढिले, अधिकार परत्वे मोठे होते. बरं ठीक आहे, मग इथे कासेत हात घातला, बरं बरं दूध काढायला सुरुवात केली. माझं म्हणणं होतं हिला दूधच काढायचं होतं, दूधच घेऊन जायचं होतं, तर चरी भरल्यानंतर बैलाचं दूध काढायचं थांबायला पाहिजे का नाही? पण धारा चालू, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. मस्त असा एकच्या मोटरचा पाईप कसा वाहतो पाण्याचा, तसं दूध वाहून चाललं. सासू म्हटली सकाळपासून गेली, 11:30 वाजले अजून काय येईना. पण पाहण्याकरता आली. पाहते तर गाईच्या गोठ्यात वासरू आहे, पण दुधाची चरी दिसत नाही. म्हशीच्या गोठ्यात गेली, दूध काढणारी सापडे ना. पण मनात सुद्धा नाही की सुनबाई बैलाच्या गोठ्यात असेल. पण म्हटले बघावं तरी चारा टाकायला गेली का काय म्हणून पाहण्याकरता गेली, तर सुनबाई बैलाच्या खाली दुधाच्या धारा काढताना दिसली. हे चित्र सासूनं पाहिलं आणि मनात म्हटली बया तिकडं गोठा गाईचा आहे, मधी गोठा म्हशीचा आहे. म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? एवढं वेळ व्हावं लागतं हो, नुसतं तेवढ्या पुरतं चालत नाही. आता बरं ठीक आहे, हिच्या मनामध्ये शंका निर्माण काय झाली सासूच्या, सून काय बैलाचं दूध काढणार नाही. पण जवळ गेली, पाहते तर धारा चालूच आणि दूध वाहू लागलं. सासू म्हटली ठीक आहे, गाईचं दूध वासरानं पिलं, म्हशीचं जमलं नसल, चरीमध्ये भेटलं नसल, पण हे दूध काढते. जरी बैल असला तरी दूध कसं निघतंय? पांढरं निघतंय. मग पांढरं दूध निघतंय म्हणजे दूधच आहे, बैलाचं निघू नाही तर माझं वाहून जाऊ देण्यापेक्षा
आपण काढून पाहू. सासूबाई घरी गेल्याने एक चरी आणली. सुनबाई इकडनं बसला आणि काशीत हात घातला. सासूबाई तिकडनं बसल्या आणि काशीत हात, जसा हात घातला तसं बैलांना अशी रपकन लात मारली. तुम्हाला काय सांग, दपकनच पडली खाली. ते 32च्या 32 गेले, काहीच राहिले. असं करीत निघाली. आवाज झाल्यामुळं सुनान विचारला, हात्या काय झालं? म्हणले काय नाही, दूध काढत होते. म्हणले मग हात्या कोणाचं काढता? म्हणले गाईचं. तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय, गोठाच बायला. म्हणले तू कुठं होती? अहो म्हणले हात्या मी तिथं होते. म्हणले इथं कोण होते? सगळीकडेच मी असते. कुठं? देवकराच्या फडावर बीच असते, बरोबर ना? आणि बावलीच्या फडावर सुद्धा. म्हणले मग तिथं त्या चौक तिथंही मीच होते. म्हणले तिथंही मी. आपण म्हणले बघ हे गोठा गाईचा सोडलाय, इकडं कसं? इकडं कसं म्हणल्यावर पण दात पडले ना, बोलता बी येईना. पदर आडवा लावला. हे सगळं लटांबळ घरी आलं. घरी आल्याबरोबर मुलानं विचारलं आपल्या बायकोला, का ग माझ्या आईनं तोंडाला पदर लावलाय, काय झालं? तुमचं तुम्हीच पहा. तुमच्या आईबद्दल आम्ही बोलणं म्हणजे काही संयोग ते नाही. कारण शेवटी आम्ही लोकांचं धन. जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी. लोकांचं पाहतं कौतुक वाटतं. माईला अजूनही हे कळा ना, इतका मोठा गोंद्या झालाय तरी दूध काढते बैलाचं. तुमची माय कोणाची? लोकांचं कशाला नाव घेऊ, माझंच घेतो ना. गाईचं नाही बैलाचं. मुलानं विचारला, आई काय झालं? म्हणजे तुझ्या बायकोला विचार. बायकोला बोलवलं. म्हणले काय झालं? म्हणले काही नाही आत्या, मी दूध काढते, हे बघा माझं दुधाचा हंडा. म्हणले मग आई तू कुठं गेलती? म्हणले ही बैलाचं. अहो म्हणले म्हणूनच म्हणले होते, मी जर आत्याच्या अगोदर बैलाचं दूध काढते असं जर आत्याचं म्हणणं असेल तर बैलानं लात पहिली कोणाला मारायला पाहिजे होती? मला. म्हणजे दूध कोणी काढलं पहिलं? आत्यानं. कोणाचं काढलं? हे बैलाचं जाऊ द्या घरानं. आत्यानं हात जोडले, दोन्ही हात सोनाचे धरले. तिला विचारलं तुला झालं काय? अभंगाच्या पहिल्या चरणात हरीने माझे सांगितलं, हरीने माझे हरिले चित्त, माझं चित्त परमात्म्यानं हरण केलं. आणि मुळामध्ये
चित्त हरण करणं इतकी सोपी गोष्ट नाही, पण ती म्हणू शकते. तुकोबाराय म्हटले, हरिने माझे हरिले चित्त, परिणाम काय झाला? भार वित्त विसरली, मी घर विसरली, दार विसरली. आता प्रश्न असे आहेत, माणसं काहीच विसरत नाहीत, फक्त कीर्तनात सांगतात विसरा. माझ्यास कोण कोण विसरून आलंय हो इथं सगळं? अहो जे अष्टमीला आले ते काल येणाराला विचारतात, वरच्या गल्लीहून आले का? का बरं? म्हणले आमच्या तिकडून आलात का? कोणीकडून? म्हणजे तुम्हाला काही कळलं असलं तर सांगा. आता इथं आल्यावर विसरायचं सांगितलं, पण इथे आठवतात. विसर कधी पडावा, कधी न पडावा, कधी आठवा असावा, कधी नसावा, हे सगळं मान्य आहे. विसरतो न पडावा देवा माझा तुम्हासी, आता फार बोलू काय अवघे पायी विदित. पण आपल्या सगळ्याला आठव राहतो आपल्या प्रपंचाचा, आणि विसर पडतो आपल्या परमार्थाचा. खरं म्हणजे परमार्थाचा विसर पडू नये, पण त्या गवळणीच्या चित्तात परमात्मा असल्यामुळं, चित्त परमात्मा स्वरूप झाल्यामुळं तिला बाकी काही आठवत नव्हतं. एका गवळणीत वर्णन केलंय बघा. गवळण म्हणती गवळणीला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे ओ मजला, अक्रूरा उभासी बाये गे साजनी, या नंदाच्या मिळाल्या गो. देवा पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे जागृते स्वप्ने पांडुरंग, किंवा जागृते स्वप्न सुषुप्ते नाठवे, पाहता रूप तू. दुसरी प्रमाणे सांगतो, गोविंदासनी गोविंद शेणी, गोविंद त्या दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे. अहो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासु, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणजे ही काड्या स्वराचा मला मेळ लागणार नाही, तुम्ही त्यांना दन हाना, त्याच्यामुळे मी नाही म्हणतो कीर्तन कराय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण परमात्मा सोडून दुसरं काही नाही. एक गवळण आहे, सेपक आहे, आपल्याला कामापुरतं नियम पाहिजे म्हणून म्हणतो. गायीचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गाईला सोडशी, बैलाची धार कशी काढू, काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिली रे मन मोहिली. हे शेपक गवळणी आपल्याला जास्त त्रास देतात. आता विठ्ठल शेपक गवळणी म्हणजे काय? ज्याला काही पुरावा नाही, प्रूफ नाही, काही नाही, कोणीतरी लिहिलं आणि त्या म्हणतात एका जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा. दुसरा नाद नाही का तिला? ह्या म्हणजे तुम्ही इथल्या सोडून बरं काय मनाला लावून घेऊ नका. बायका पण लय कुणीकडच्या पुस्तकातल्या वाचिदान म्हणते ते, जरा गाथ्यातल्या म्हणल्या पाहिजेत, निळोबारायच्या म्हणल्या पाहिजे, नामदेवरायच्या म्हणल्या. म्हणजे मी काय तुम्हाला नाव नाही ठेवत, माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, ही गवळण नाही, हे रूपक केलेलं आहे. काय रूपक केलं? त्या काळातली सासूरवासीन गवळण, तिला भगवान कृष्ण परमात्म्याचा वेध लागल्यामुळं ती कृष्ण सोडून दुसरं कोणाचं चिंतन करत नव्हते. कल्पना करा बरं का, कृष्ण परमात्म्याला सोडून दुसरं कोणाचंही चिंतन नाही. चालताना कृष्ण, बोलताना कृष्ण, पाहताना कृष्ण. पण त्या काळातल्या सासूनं तिला हाक मारली, म्हणले ऐकलं का? म्हणले आत्या काय? काय म्हटल्याबरोबर जवळ आली. सासूनं जर हाक मारली तर आत्या म्हणण्याची परंपरा होती. नंतर सुनानं आत्या म्हणावं असं शास्त्र आहे, आई म्हणावं असं शास्त्र नाही. तुम्हाला माहित असलं तर मला सांगा. आणि जेवढ्या सासूला आई म्हणतात त्या सगळ्या राबून घेतात आणि बसून खातात निवांत. त्यांना सून का? उलट महाराज कामावून आले की लगेच म्हणा आई चहा करता का? मिली म्हातारी आमची त्याच्यात. त्याच्या पुढचं उत्तर देऊ का? सून ज्या सासूला आई म्हणत असेल त्यात त्या सासूला मुलगी नसावं, म्हातारी भांडे घासूनच मिली म्हणून समजायचं. हे कशा करता बोललो मी? पूर्वीचा काळ आताचा काळ फरक आहे. त्या काळामध्ये हाक मारल्यावर सुनाने विचारला त्या काय करू? म्हणले अगं काय करू म्हणजे तुला कळतंय का? दिवस उगवला, दूध काढण्याकरता जा. दूध काढण्याकरता जा म्हटल्यावर हातामध्ये चरी घेतली आणि चरी घेऊन निघाल्यावर सासून विचारलं का गं तू दूध काढण्याकरता चालली आहे, हातामध्ये चरी आहे, पण ज्या गाईचं दूध काढायचं ते वासरू का घेतलं नाही? बया म्हणले विसरले. विसरले म्हटल्यावर आता खरं सांगा, म्हणजे इथं न सांगण्यासारखीच गोष्ट आहे. समजायचं यदा कदाचित दूध काढायला जा म्हणले, हातामध्ये चरी घेतली आणि वासरू न घेता निघाली, आणि जर सुनबाई म्हणली आत्या मी विसरले, तर खरं सांगा हरिपाठ होतो का महाभारत होतं? तुमच्या घरचं पहा, इथलं नाही.
कसं काय होतंय, मग तुला कळत नाही का, मग तू कोणाचीच आहे, आईनं काय हे शिकेलं काय, म्हणजे सगळा उद्धार झाला. समजून घ्या सगळं पटकन, आपलं एवढं कडं वेळ आहे आपल्याला. मग आता तिने विचारलं, आत्या म्हणले विसरलं. विसरलं म्हणल्यावर कसं विसरलं असा प्रश्न आहे. कसं विसरलं म्हणजे, अहो आत्या श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारा, दुसरं काही नाही. विसरली म्हटल्याबरोबर एवढं सोडून दुसरं काही नाही. वासरू हातात घेतलं, आता चरी घेतली, पण ही कल्पना ध्यानात आणा, जे वासरू हातात घेऊन निघाली ते वासरू आटलेल्या गाईचं होतं. कोणाचं होतं? आटलेल्या. आणि दूध कोणती गाय देती? जिला पाना फुटतो ती, जिचं छोटं वासरू आहे. आता हे वासरू घेतल्यावर चाचून विचारलं, ए अगं काय घेऊन निघालीस? तिने विचारलं, आत्या वासरू जरा पाय बया, हे तर दुसरंच आहे. आता एवढं मोठं कुठं दूध देत असते काय असं नेल्यानंतर? एवढं मोठं म्हणजे माझ्यासारखं. म्हणजे नावीला झाला, म्हणजे काय करत, ते वासरू सोडलं आणि छोटं घेतलं. आता छोटं घेतल्यावर हातामध्ये चरी आहे, दत्ता महाराज वासरू हातात निघाली, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण. पण झालं असं, मनामध्ये तोच आहे, आपण इथे होतो, ध्यानामध्ये तोच आहे, चालताना तोच आहे आणि बोलताना तोच आहे. आता चालताना बोलताना मनात आणि ध्यानात जर परमात्मा सोडून दुसरं नसेल तर चित्तात कोण असेल? तोच होता ना, बाकी काही नाही. तिला हरी परमात्मा सोडून दुसरं काही कळत नाही. ती घेऊन निघाली, वासरू गाईला सोडून दिलं, गाईनं पाना सोडला, पण भजन करताना चरी तिथे ठेवली आणि म्हशीच्या गोठ्यात गेली. वासरानं दूध पिऊन घेतलं, दूधही नाही काहीच नाही. म्हशीच्या गोठ्यात तासभर भजन केलं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. भजन करता 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 बैलाच्या गोठ्यात गेलेली आहे. बैलाच्या गोठ्यात गेल्यानंतर इकडं तिकडं पाहिलं, काय भक्तीमध्ये ताकद आहे महाराज. खरं जर आपलं चित्त इतकं एकाग्र असेल ना, खरं जर आपल्या चित्तामध्ये इतका परमार्थ असेल ना, तुम्ही जिथे बसाल तिथे परमात्मा तुम्हाला भेटू शकतो. यापेक्षा दुसरं परमार्थातलं काही कारण असू शकतं असं मला वाटत नाही. आपण कुठेही बसा तिथे तो भेटू शकतो, पण तितकं व्हावं लागेल. मग ही गाईचा गोठा म्हशीचा गोठा सुटला, बैलाच्या गोठ्यामध्ये गेलेली आहे, बैलाच्या खाली बसलेली आहे, पण भक्तीत ताकद आहे. बैलाच्या कासेत हात घातल्यावर स्तन तयार झाली आणि भरं 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 दूध काढायला सुरुवात केली. इथे थोडा अर्धा मिनिटं घेतो. गवळणीनं ज्या बैलाचं दूध काढलं तो बैल सजीव की निर्जीव? सजीव आहे. आता बैल सजीव आहे, देवाचं चिंतन करताना कासेत हात घातल्यावर स्तन तयार झाले. तुकाराम महाराजांनी सुद्धा दूध काढलं, पण कोणाचं काढलं? सजीव बैलाचं का निर्जीव? निर्जीव म्हणजे दगडाच्या नंदीचं. मला इथे फक्त उल्लेख करायचा, एलेश्वरा ते पूजेले दूधनंदी ते काढिले, अधिकार परत्वे मोठे होते. बरं ठीक आहे. मग इथे काचेत हात घातला, बरं बरं दूध काढायला सुरुवात केली. माझं म्हणणं होतं हिला दूधच काढायचं होतं, दूधच घेऊन जायचं होतं, तर चरी भरल्यानंतर बैलाचं दूध काढायचं थांबायला पाहिजे का नाही? पण धारा चालू, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. मस्त असा एकच्या मोटरचा पाईप कसा वाहतो पाण्याचा, तसं दूध वाहून चाललं. सासू म्हटली सकाळपासून गेली, 11:30 वाजले अजून काय येईना. पण पाहण्याकरता आली. पाहते तर गाईच्या गोठ्यात वासरू आहे, पण दुधाची चरी दिसत नाही. म्हशीच्या गोठ्यात गेली, दूध काढणारी सापडे ना. पण मनात सुद्धा नाही की सुनबाई बैलाच्या गोठ्यात असेल. पण म्हटले बघावं तरी चारा टाकायला गेली का काय म्हणून पाहण्याकरता गेली, तर सुनबाई बैलाच्या खाली दुधाच्या धारा काढताना दिसली. हे चित्र सासूनं पाहिलं आणि मनात म्हटली बाया तिकडं गोठा गाईचा आहे, मधी गोठा म्हशीचा आहे. म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? अहो एवढं वेळ व्हावं लागतं हो, नुसतं तेवढ्या पुरतं चालत नाही. आता बरं ठीक आहे, हिच्या मनामध्ये शंका निर्माण काय झाली सासूच्या, सून काय बैलाचं दूध काढणार नाही. पण जवळ गेली, पाहते तर धारा चालूच आणि दूध वाहू लागलं. सासू म्हटली ठीक आहे, गाईचं दूध वासरानं पिलं, म्हशीचं जमलं नसल, चरीमध्ये भेटलं नसल, पण हे दूध काढते. जरी बैल असला तरी दूध कसं निघतंय? पांढरं निघतंय. मग पांढरं दूध निघतंय म्हणजे दूधच आहे, बैलाचं निघू नाही तर माझं वाहून जाऊ देण्यापेक्षा आपण काढून पाहू. सासूबाई घरी गेल्याने एक चरी आणली. सुनबाई इकडनं बसला आणि काशीत हात घातला, सासूबाई तिकडनं बसल्या आणि काशीत हात, जसा हात घातला तसं बैलांना अशी रफकन लाथ मारली. तुम्हाला काय सांग, दपकनच पडली खाली. ते 32च्या 32 गेले, काहीच राहिले, असं करीत निघाली. आवाज झाल्यामुळं सुनानं विचारलं आत्या काय झालं? म्हणले काय नाही दूध काढत होते. म्हणले मग आत्या कोणाचं काढता? म्हणले गाईचं. तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय, गोठाच बायला. म्हणले तू कुठं होती? अहो म्हणले आत्या मी तिथं होते. म्हणले इथं कोण होते? सगळीकडेच मी असते. कुठं? देवकराच्या फडावर बीच असते, बरोबर ना? आणि बावलीच्या फडावर सुद्धा. म्हणले मग तिथं त्या चौक तिथंही मीच होते. म्हणले तिथंही मी. आपण म्हणले बघ
हे गोठा गाईचा सोडलाय, इकडं कसं म्हणल्यावर पण दात पडले ना, बोलता बी येईना, पदर आडवा लावला. हे सगळं लटांबळ घरी आलं. घरी आल्याबरोबर मुलानं विचारलं आपल्या बायकोला, का ग माझ्या आईनं तोंडाला पदर लावलाय, काय झालं? तुमचं तुम्हीच पहा. तुमच्या आईबद्दल आम्ही बोलणं म्हणजे काही संयोग ते नाही, कारण शेवटी आम्ही लोकांचं धन जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी. लोकांचं पाहतं कौतुक वाटतं. माईला अजूनही हे कळा ना, इतका मोठा गोंद्या झालाय तरी दूध काढते बाईलाचं. तुमची माय कोणाची? लोकांचं कशाला नाव घेऊ, माझंच घेतो ना. गाईचं नाही बैलाचं. मुलानं विचारला, आई काय झालं? म्हणजे तुझ्या बायकोला विचार. बायकोला बोलवलं, म्हणले काय झालं? म्हणले काही नाही आत्या, मी दूध काढते, हे बघा माझं दुधाचा हंडा. म्हणले मग आई तू कुठं गेलती? म्हणले ही बैलाचं. अहो म्हणले म्हणूनच म्हणले होते, मी जर आत्याच्या अगोदर बैलाचं दूध काढते असं जर आत्याचं म्हणणं असेल तर बैलानं लात पहिली कोणाला मारायला पाहिजे होती? मला. म्हणजे दूध कोणी काढलं पहिलं? आत्यानं. कोणाचं काढलं? हे बैलाचं जाऊ द्या घरानं, आत्यानं हात जोडले, दोन्ही हात सोनाचे धरले. तिला विचारलं, तुला झालं काय? अभंगाच्या पहिल्या चरणात हरीने माझे सांगितलं, हरीने माझे हरिले चित्त. माझं चित्त परमात्म्यानं हरण केलं. आणि मुळामध्ये चित्त हरण करणं इतकी सोपी गोष्ट नाही, पण ती म्हणू शकते. तुकोबाराय म्हटले, हरीने माझे हरिले चित्त. परिणाम काय झाला? भार वित्त विसरली, मी घर विसरली, दार विसरली. आता प्रश्न असे आहेत, माणसं काहीच विसरत नाहीत, फक्त कीर्तनात सांगतात विसरा. माझ्यास कोण कोण विसरून आलंय हो इथं सगळं? अहो जे अष्टमीला आले ते काल येणाराला विचारतात, वरच्या गल्लीहून आले का? का बरं? म्हणले आमच्या तिकडून आलात का? कोणीकडून? म्हणजे तुम्हाला काही कळलं असलं तर सांगा. आता इथं आल्यावर विसरायचं सांगितलं, पण इथे आठवतात. विसर कधी पडावा, कधी न पडावा, कधी आठव असावा, कधी नसावा, हे सगळं मान्य. विसरतो न पडावा देवा माझा तुम्हासी.
आता फार बोलू काय अवघे पायी विदित, पण आपल्या सगळ्याला आठव राहतो आपल्या प्रपंचाचा आणि विसर पडतो आपल्या परमार्थाचा. खरं म्हणजे परमार्थाचा विसर पडू नये, पण त्या गवळणीच्या चित्तात परमात्मा असल्यामुळं, चित्त परमात्मा स्वरूप झाल्यामुळं तिला बाकी काही आठवत नव्हतं. एका गवळणीत वर्णन केलं बघा. गवळण म्हणती गवळणीला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे ओ मजला, अक्रूरा उभासी बाये गे साजनी या नंदाच्या अंगणी